नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विभागातील विषय अभियांत्रिकी चित्रकला, त्यामधील आपण आज या व्हिडिओद्वारे भौमितिक घनाकृतींची ओळख शिकणार आहोत. पहा, यंत्रभागांचे जे आकार आहेत आणि या यंत्रभागांचे आपण लंबजन्य प्रक्षेप देखावे पुढे काढणार आहोत. आणि यंत्रभागाचे लंबजन्य प्रक्षेप देखावे काढावयाचे असतील आपल्याला, तर या भौमितिक घनाकृतीची ओळख असणं फार महत्त्वाचं आहे. कारण यंत्रभागाचे आकार हे कोणत्या तरी भूमितीय आकाराशी जुळणारे असतात आणि म्हणून त्यांची ओळख व्हावी म्हणून भूमितीय आकाराचे जे घनाकृती आहेत त्या घनाकृतीची ओळख आपणास सर्वप्रथम व्हायला पाहिजे. आणि यासाठी आपण या भागामध्ये घनाकृतीची ओळख पाहणार आहोत. घनाकृती घन, शंकू, दंडगोल, गोल, चिती, सूची अशा पद्धतीचे आहेत. तर यापैकी घन, शंकू, दंडगोल आणि गोल या एकमेव घनाकृती आहेत, म्हणजे त्यांचे प्रकार पडलेले नाहीत. तर चिती आणि सूचीचे मात्र प्रकार पडलेले आहेत. चितीचे 4 प्रकार पडलेले आहेत आणि सूचीचे 4 प्रकार पडलेले आहेत. समभुज त्रिकोणी चिती, चौरस चिती, पंचकोणी चिती, षटकोणी चिती हे चितीमध्ये प्रकार पडलेले आहेत. आणि सूचीमधले प्रकार पाहूया. समभुज त्रिकोणी सूची, चौरस सूची, पंचकोणी सूची, षटकोणी सूची पैकी आपण पहिली घनाकृती पाहूया, घन. हे पहा, इथं या ठिकाणी या रेषाकामाच्या साह्यानं मी घनाकृती दाखवलेली आहे. घनालाच इंग्रजीमध्ये आपण क्यूब असं म्हणतो. याचा कोणताही पृष्ठभाग पहा चौरस आकृती आहे. एकूण याला पृष्ठभाग आहेत 6. हा जो पृष्ठभाग आहे हा की ज्याच्यावर तो उभा आहे, म्हणजे या पृष्ठभागाला पाया किंवा पायाचा पृष्ठभाग म्हटलं तरी चालेल. म्हणजे हा पृष्ठभाग पाया असेल तर या ज्या कडा आहेत या कडा म्हणजे पायाच्या कडा झाल्या. अशा पद्धतीनं ज्या ठोकळ्याचे सर्व पृष्ठभाग समान आकाराचे व एकमेकांना समांतर असतात आणि त्यांच्या कडा या चौरसाने जोडलेल्या असतात, अशा ठोकळ्यास घन असे म्हणतात. ही रंगीत कलाकृती आहे घनाची. आणि व्यवहारामध्ये तुम्हाला अशा अनेक वस्तू मिळतील. हे पहा, हे खेळण्यातीलच एक प्रकार आहे आणि याचा आकार हा घनासारखा असतो. पुढील घनाकृती आहे दंडगोल, म्हणजेच सिलेंडर. भौमितिक दृष्ट्या जर आकृती काढायची म्हटलं तर या पद्धतीने आपण काढतो. हा खालचा जो पृष्ठभाग आहे की ज्याच्यावर हा दंडगोल उभा आहे तो झाला पायाचा पृष्ठभाग. आणि हा वर्तुळाकृती आहे. असाच एक पृष्ठभाग वरती आहे, हाही पृष्ठभाग वर्तुळाकृती आहे. आणि इथं पहा, चित्रमय पद्धतीनं इथं दंडगोल दाखवलेला आहे. आणि व्यवहारामध्ये दंडगोलासारख्या अशा वस्तू अनेक आपल्याला दिसतात. आपल्या घरामधील डबे जे असतात ते डबे, गोलाकृती डबे तुम्हाला या दंडगोलाच्या आकारासारखे दिसतात. त्यानंतर आहे शंकू. हे पहा, शंकू इथं पाया गोलाकृती आहे आणि हा पाया वरच्या बाजूला असा निमुळता होत गेलेला आहे. या बिंदूला म्हणतात शिरोबिंदू. ही झाली पायाची कडा, हा पायाचा पृष्ठभाग झाला. चित्र स्वरूपामध्ये इथं कोन दाखवलेला आहे म्हणजे शंकू. आणि आपल्याला नेहमी व्यवहारामध्ये शंकूच्या आकाराच्या अशा वस्तू
हे दिसतात. ही आपण लहान मुलांना वाढदिवसादिवशी जी टोपी घालतो त्याचा हा आकार आहे, शंकूसारखाच आकार आहे. किंवा आपल्या घरातील जे नरसाळं असतं ते जर उलटं केलं तरी त्याचा आकार शंकूसारखा दिसतो. अशा अनेक वस्तू व्यवहारामध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर हा गोल म्हणजे स्फिअर, भरीव गोल आहे हा. इथं चित्रमय पद्धतीनं दाखवलेला आहे गोल. आणि इथं पहा, फक्त असं गोल जर दाखवला तर ते लक्षात येत नाही, म्हणून इथं मध्येही एक गोलाकृती भाग दाखवलेला आहे. आणि हे जे तुटक रेषेनं दाखवलेलं असतं हे नेहमी न दिसणाऱ्या कडा म्हणून गृहीत धरलं जातं. आणि क्रिकेटचा चेंडू जर पाहिला आपण तर हा भरीव गोल असतो. आणि गोल किंवा स्फिअरचं उत्तम उदाहरण आपल्याला हे मिळू शकतं. त्यानंतर आहे समभुज त्रिकोणी चिती. पहा, आता चिती म्हणजे ज्या घनाकृतीचे दोन पृष्ठभाग समान आकाराचे व एकमेकांना समांतर असतात. म्हणजे पहा, हा एक आकार आहे आणि हा एक आकार आहे. समभुज त्रिकोणी दोन आकार आहेत. दोन्ही आकार एकमेकांना समांतर आहेत आणि त्यांच्या कडा म्हणजे या कडा, हे पहा, ह्या तीन कडा आहेत. हा पायाचा पृष्ठभाग, ही पायाची कडा झाली. हे तुटक रेषेनं दाखवलेले आहेत. ह्या कडा ज्या आहेत ह्या आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये न दिसणाऱ्या कडा असल्यामुळं या तुटक रेषेनं दाखवलेल्या आहेत. हा समभुज त्रिकोणाकार पायाचा आहे. हे दोन पृष्ठभाग म्हणजे हा त्रिकोणी आणि हा त्रिकोणी एकमेकांना समांतर आहेत. आणि हे पहा, या त्रिकोणी पृष्ठभागाची समजा ही कडा आणि या त्रिकोणी पृष्ठभागाची ही कडा, ह्या दोन कडा एकमेकांना आयताच्या साह्यानं जोडलेल्या आहेत. म्हणजे चितीची व्याख्या जर करायची म्हटलं तर ज्या घनाकृतीचे दोन पृष्ठभाग हे समान आकाराचे व एकमेकांना समांतर असतात व त्यांच्या कडा आयतांनी जोडलेल्या असतात, अशा घनाकृतींना चिती असं म्हणतात. आणि ज्या आकाराच्या या जे पृष्ठभाग आहेत या दोन पृष्ठभागांच्या आकारावरून चितीचा प्रकार ठरवलेला आहे. इथं समभुज त्रिकोणी आकाराचे दोन पृष्ठभाग आहेत की जे एकमेकांना समांतर आहेत. त्या पृष्ठभागाच्या आकारावरून या चितीचा प्रकार पडलेला आहे. तर हा पृष्ठभाग आहे त्रिकोणी, हा त्रिकोणी आहे, म्हणून या चितीला समभुज त्रिकोणी चिती असं म्हणतात. चित्रमय पद्धतीने इथं दाखवलेलं आहे. आणि आपण अशी कापडाची जर झोपडी पाहिली असेल तर नक्कीच याचा आकार असा समभुज त्रिकोणी चितीसारखा भासतो आपल्याला. त्यानंतर चौरस चिती. आता चितीच्या व्याख्येप्रमाणे इथं एक पृष्ठभाग आहे आणि इथे एक पृष्ठभाग आहे. दोन्ही पृष्ठभाग समान आकाराचे आहेत आणि या पृष्ठभागाच्या आकारावरून या चितीचा प्रकार पडलेला आहे. याचा आकार चौरसाकृती असल्यामुळं याला चौरस चिती असं म्हणतात. आपल्या घरामध्ये चौकोनी डबे आपल्याला पाहायला मिळतील, ते चौरस चितीच्या आकारासारखे असतात. इथं काही विचित्र दाखवलेले आहेत. हे सर्व चित्र चौरस चितीच्या आकाराशी मिळते जुळते आहेत. या चितीमध्ये हे पहा, या चितीला एकूण चौरसाकृती पृष्ठभाग दोन आहेत आणि हे दोन्ही पृष्ठभाग अशा आयताकृती पृष्ठभागानं जोडलेले आहेत. म्हणजे चौरसाकृती पृष्ठभाग दोन आणि असे जे आयताकृती पृष्ठभाग आहेत हे चार आहेत. म्हणजे एकूण पृष्ठभाग झाले सहा. हा पायाचा पृष्ठभाग झाला आणि ही झाली पायाची कडा आणि हे झाली आयताकृती पृष्ठभागाची कडा. त्यानंतर पंचकोणी चिती. इथंही असे दोन आकार दिसतात तुम्हाला. हे पहा, पंचकोणी आकाराचे आहेत आणि हे पंचकोणी आकार एकमेकांना समांतर आहेत आणि म्हणून या चितीला पंचकोणी चिती असं नाव दिलेलं आहे. हे जे तुटक रेषेनं दाखवलेले आहेत या पंचकोणी चितीच्या कडा आपल्याला
न दिसणाऱ्या असल्यामुळं तुटक रेषेनं दाखवलेले आहेत. हा झाला पायाचा पृष्ठभाग. या पृष्ठभागावर चिती उभा असल्यामुळं त्याला पायाचा पृष्ठभाग असं म्हणतात. आणि या झाल्या पायाच्या कडा, आणि याला म्हणतात आयताकृती पृष्ठभागाच्या कडा. इथं चित्रमय पद्धतीनं पंचकोनी चिती दाखवलेली आहे आणि अशा आकाराच्या वस्तू आपल्याला कमीत कमी पाहावयास मिळतील. इथं एक इमारत आहे आणि ही इमारत या आकाराची असल्यामुळे इथं दाखवलेली आहे. त्यानंतर षटकोनी चिती. इथं हे दोन पृष्ठभाग समान आकाराचे आहेत. पहा, हा एक पृष्ठभाग षटकोनी आहे आणि हा एक आकार षटकोनी आहे. म्हणून या चितीला नाव दिलेलं आहे षटकोनी चिती. तुटक रेषेनं दाखवलेल्या ज्या कडा आहेत, ह्या कडा आपल्याला सध्या या आकृतीमध्ये दिसत नसल्यामुळं आपण ते तुटक रेषेनं दाखवलेले आहेत. हे झाली पायाची कडा. पहा, पायाचा आकार षटकोनी आहे, म्हणजे 6 झाल्या पायाच्या कडा. ह्या आयताकृती पृष्ठभागाच्या कडा आहेत. एकूण आयताकृती पृष्ठभाग 6 आहेत. याचं चित्रमय आकृती इथं उजव्या बाजूला दाखवलेली आहे आणि नेहमीच्या आपल्याला व्यवहारामध्ये दिसणारा जो नट आहे, षटकोनी नट, हा षटकोनी चितीच्या आकाराशी मिळता जुळता आहे. त्यानंतर सूचीचे प्रकार पाहूया आपण. त्यापैकी पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोणी सूची. तर सूची म्हणलं की ज्या घनाकृतीला निमुळतं टोक असेल, असं पहा, या पद्धतीनं असं निमुळतं टोक आलं की ते सूचीमध्ये प्रकार आहे असं आपण समजायचं आहे. आणि व्याख्यात जर करायची म्हटलं तर ज्या ठोकळ्यांचा एक पृष्ठभाग त्रिकोणी, हे पहा, एक पृष्ठभाग त्रिकोणी किंवा बहुभुजाकृती, म्हणजे इथं त्रिकोणाकृती असेल किंवा हा पृष्ठभाग चौरसाकृती असेल, पंचकोणाकृती असेल किंवा षटकोणी असेल, आणि उरलेले सर्व पृष्ठभाग म्हणजे उभे पृष्ठभाग जेवढे तुम्हाला दिसत आहेत ते सर्व पृष्ठभाग त्रिकोणी आकाराचे असून ते सर्व पृष्ठभाग एका टोकामध्ये जाऊन मिळतात, अशा घनाकृतीला सूची असं म्हणतात. हा पृष्ठभाग चौरस असू किंवा पंचकोणी असू किंवा षटकोणी असू, मात्र उभे जे पृष्ठभाग आहेत हे सर्व पृष्ठभाग त्रिकोणाकृती असले पाहिजेत. समभुज त्रिकोणी. आता पायाच्या पृष्ठभागाच्या आकारावरून याचं नाव आहे समभुज त्रिकोणी सूची. चित्रमय पद्धतीनं या ठिकाणी इथं आकृती मी दाखवलेली आहे. त्यानंतर चौरस सूची. पहा, एक पृष्ठभाग त्रिकोणी किंवा बहुभुजाकृती पाहिजे, त्यापैकी हा पृष्ठभाग हा चौरसाकृती आहे आणि हे सर्व पृष्ठभाग त्रिकोणाकृती आहेत आणि हे सर्व पृष्ठभाग इथं एका ठिकाणी मिळतात, म्हणजे ही सूचीच आहे. कोणत्या प्रकारची सूची? तर पायाच्या पृष्ठभागावरून आपण हे ओळखायचं आहे. पायाचा पृष्ठभाग चौरसाकृती आहे म्हणून ही झाली चौरस सूची, या ठिकाणी इथं दाखवलेली आहे. आणि यालाच आपण इंग्रजीमध्ये पिरॅमिड म्हणतो, म्हणजेच ही चौरस सूची म्हणून याला स्क्वेअर पिरॅमिड म्हणा. आणि पिरॅमिड म्हणलं की नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर इजिप्त देशामधील हे बांधकाम तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण याला थडगे असे म्हणतो, कारण हे पहा, इजिप्त देशामध्ये असे थडगे बांधण्याची पद्धत होती राजे महाराजांच्या काळामध्ये, आणि त्याचे आकार हे या चौरस सूचीसारखे आहेत, म्हणून याला आपण पिरॅमिड असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर पंचकोनी सूची. हा एक आकार बहुभुजाकृती म्हणजेच पंचकोनी आहे आणि हे सर्व आकार उभे पृष्ठभाग पहा हे त्रिकोणाकृती आहेत आणि सर्व पृष्ठभाग या ठिकाणी इथं मिळालेले आहेत, म्हणजे ही नक्कीच सूची आहे.
कोणत्या प्रकारचे आहे तर पायाच्या पृष्ठभागाच्या आकारावरून हे नाव तुम्ही ठरवू शकता. पायाच्या पृष्ठभागाचा आकार आहे पंचकोनी म्हणून ही झाली पंचकोनी सूची. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये पेंटॅगॉनल पिरॅमिड असंही म्हणतो. त्यानंतर षटकोनी सूची. हा आकार बहुभुजाकृती म्हणजे षटकोनी आहे आणि हे सर्व पृष्ठभाग त्रिकोणी आहेत आणि हे सर्व पृष्ठभाग या ठिकाणी मिळतात आणि याला आपण शिरोबिंदू असं नाव दिलेलं आहे. एकूण 6 त्रिकोणी पृष्ठभाग आहेत. हा पायाचा पृष्ठभाग, ही पायाची कडा झाली म्हणजे 6 पायाच्या कडा झाल्या, 6 त्रिकोणी पृष्ठभाग झाले, 6 त्रिकोणी पृष्ठभागाच्या या कडा झाल्या. यालाच आपण हेक्झागॉनल पिरॅमिड असंही म्हणतो. अशा पद्धतीनं अभियांत्रिकी चित्रकला या विषयामध्ये विविध प्रकारच्या घनाकृतीची ओळख असणं फार आवश्यक आहे, कारण यापुढं आपल्याला याच घनाकृतीचे लंबजन्य प्रक्षेप देखावे काढायला शिकायचं आहे. धन्यवाद.